राज्यात चर्चेतील आणि लक्षवेधी मतदारसंघ हा शिरूरचा ठरलेला आहे। शरद पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली आहे। शिवाजीराव अढळराव पाटील हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत, मात्र त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत निवडणूक लढवली। तिथला कौल कसा आहे आपण पाहूया त्या रिपोर्टच्या माध्यमातून। लागली पैज या एनडीटीव्ही मराठीच्या विशेष शो मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मतदान झालेलं आहे आणि प्रतीक्षा आहे ती निकालाची, आणि त्याची चर्चा ही नाक्या नाक्यावर टपऱ्यांवर सुरू आहे। तशी चर्चा ही पत्रकारांमध्ये देखील रंगलेली आहे। आपण माझ्यासोबत काही पत्रकार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांचं मत काय आहे। काय सांगाल की आता हा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे, या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होईल आणि का होईल? महत्वाचा मुद्दा म्हणजे कोण होईल हे सांगणं आता तात्पर्य तरी जरतरची भाषा आहे। पण जो कोणी होईल तो आता सध्या तरी निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये दोन पावलं पुढे तो होईल, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला असा। त्याच्यामुळे जो दरवाजापर्यंत गेलाय तो 100% होईल, आणि सगळ्यात महत्वाच्या याच्यामध्ये सोशल मीडियावर जो ऍक्टिव्ह आहे तो 100% होईल। निश्चितच तुम्हाला काय वाटतं या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा कोण खासदार आहे? खासदारचं आपल्या मतदारसंघामध्ये दोन नावं चर्चेत होते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे। कारण त्या दोघांनी एकमेकांवर वार प्रतिवार झाले। एकंदरीत आपल्या परिसरात जर पाहिलं तर या ठिकाणचे जे काही मतदारसंघातले आमदार आहेत ते आढळराव पाटलांच्या सोबत होते, त्याच्यामुळे त्यांचंही पार्ट जर दिसते त्याच पद्धतीने अमोल कोल्हे जे काय त्यांच्यामध्ये शिवसैनिक असतील, त्याचप्रमाणे पवार साहेबांची लाट असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे मांडल्यामुळे निश्चित म्हणजे चुरशीची होईल असं अमोल कोल्हे उजवे राहतील असं या ठिकाणी दिसतंय। आणि एकंदरीत ही निवडणूक चुरशीची झालेली आहे, त्याच्यामुळे अजूनही आपण कन्फर्म सांगू शकत नाही। ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होईल आणि का? या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेच होतील। याचं कारण असं का बाबा त्यांनी आढळरावांनी जे आरोप केले होते ते सर्व आरोप खोडण्यामध्ये अमोल कोल्हे यशस्वी झालेले आहेत। तर तुम्हाला काय वाटतं की शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा कोण होईल आणि का होईल? शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार असतील त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे उजवे राहतील, कारण त्यांनी प्रचारामध्ये घेतलेली आघाडी हे महत्त्वाचं कारण आहे। त्याचप्रमाणे बायपासचा प्रश्न असतील, या बायपासचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत, बैलगाड्याचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत। मग ते कुणी सुरू केले त्यापेक्षा त्यांच्या काळात ते झाले, आणि त्यामुळे त्यांच्याकडे असणारी जी वक्तृत्व शैली आहे तीही जोरदार आहे, आणि त्यामुळे निश्चितच अमोल कोल्हे उजवे राहतील। तुम्हाला काय वाटतं की या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असेल? यावेळेस 2024ची निवडणूक आहे ना, ही जनतेने हातात घेतली होती, आणि जनतेने हातात घेतल्यामुळे ह्या लोकसभेचा खासदार हा आढळराव राहील। कारण का ते सत्तेत नसताना सुद्धा करोडो रुपयाची कामं त्यांनी केली, म्हणून आढळराव हे उजवे राहतील। ह्या पद्धतीने तुमचा काय विचार आहे की कोण खासदार असेल? कसं आहे की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले, पण या आरोप प्रत्यारोपामध्ये शेवटी ग्राउंड लेवलला ज्यांनी काम केलेलं आहे तोच व्यक्ती ह्या मतदारसंघामध्ये आपलं नेतृत्व हे करू शकतो। आभासी हे करण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदाराशी जो कनेक्ट झाला आहे तोच व्यक्ती या मतदारसंघाचा खासदार होऊ शकतो, आणि यामध्ये शिवाजीराव आढळराव हे उजवे ठरलेले आहेत असं दिसतं। निश्चितच अशा पद्धतीचा सगळा कौल आहे। तुम्हाला काय वाटतंय की या मतदारसंघाचा खासदार हा कोण? मतदारसंघाचा खासदार पाहताना आपल्याला पाहावं लागणार आहे का शिवाजी आढळराव पाटलांची विकास कामं केली होती, जी जनता दरबार भरवले होते, त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील थोडेसे कनेक्ट होते, बऱ्यापैकी कनेक्ट होते। मात्र निवडणुकीच्या आधीचं जो वातावरण पाहायला गेलं तर अमोल कोल्हे यांचं जे वातावरण होतं ते बऱ्यापैकी होते, त्यांची हवा चांगली होती। मात्र त्यांच्याकडे जी मतदानच्या दिवशी मतदान करून घेणारी यंत्रणा ही कुठेतरी कमी पडली। मात्र शिवाजी आढळराव पाटील जे आहेत त्यांच्याकडे ही यंत्रणा खूप चांगल्या पद्धती होती, त्यांच्याकडे 5 स्टँडिंग आमदार होते, त्यांचे नेते मंडळी, आणि ती यंत्रणा त्यांच्याकडे असल्या कारणाने त्यांनी आढळराव पाटलांनी 90% जास्त मतदान करून घेतलं। मात्र ते मतदान हे कोल्हेला करून घेता नाही आलं, त्याच्यामुळे इथं कुठेतरी आढळराव पाटलांचं पारडं जड वाटते। ठीक आहे, तर अशाच पद्धतीने तुमचं काय मत आहे की या मतदारसंघाचा खासदार कोण असेल आणि का? येत्या 4 जूनला लक्षात येईलच, परंतु अमोल कोल्हे हे निवडून येतील अशी लोकांची चर्चा आहे। तर अशा याच्यामध्ये असं आहे, शिवाजी दादांनी जो पक्ष बदलला त्यामुळं सर्वसामान्य लोकही अमोल कोल्हेंना मतदान केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण पाहतोय, प्रत्येक पत्रकारांची चर्चा करतोय। काय सांगाल की या मतदारसंघाचा खासदार हा कोण असेल आणि का? सुरुवातीच्या काळात कोल्हेंनी आघाडी घेतली होती, परंतु अजित पवार जेवढे आले 8 तारखेपासून त्याच्यानंतर त्यांनी घेतलेली आहे त्यांची एक क्रियाशीलता, त्याच्यानंतर ती कुठेतरी कोल्हे थोडे बॅकफुटवर गेल्यासारखे वाटले। तुम्ही म्हणजे
मतदानाचे 2 दिवस अगोदर बघा कोल्हेंनी अभिनय क्षेत्रातून संन्यास गेला अशी घडणार ते कुठेतरी बॅक फुटवर गेल्यासारखे वाटले. म्हणजे असं वाटतं की शेवटच्या क्षणी जर तू कुठेतरी मागे पडले तर लढत जरी म्हणजे एकतर्फी वाटत असली तशी ती नाहीये. कुठेतरी काटेची टक्कर आहे आणि कदाचित एक आढळराव 20 ते 25 हजाराने निवडून येण्याची एक शक्यता वाटते. तुम्हाला काय वाटतं की या मतदारसंघामध्ये कोण उजवं ठरेल आणि का? कोल्हेंनी जो कांद्याचे मुद्दे बाकीच्या म्हणजे मुद्द्यांमध्ये फार वेगवेगळी व्हेरियंट दिलंय कोल्हेंनी, पण त्यांना पूर्णपणे सिद्ध नाही करता आलं. आढळरावांनी फक्त एकच मुद्दा की विकासाचा होता आणि निधीचा होता. निधी पुरवठा तालुक्या वाईज होत होता आढळरावांचा, त्यामुळे विजय तर आढळरावांचाच होणं शक्य आहे. तर अशा पद्धतीने पत्रकारांमध्ये देखील जी चर्चा रंगली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या पद्धतीने दावा केला जातोय, त्याच पद्धतीने मतदारसंघामध्ये पैजा देखील लागलेला आहे. म्हणूनच ही लागली पैज या NDTV मराठीच्या शो मध्ये आम्ही तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला. अविनाश पवार, NDTV मराठी, शिरूर, पुणे.